मित्रांनो, आपण एक पेंटिंग बघणार आहोत. आता खूप दिवसानंतर हा व्हिडिओ घेऊन आलोय. तर हे कोणाचं पेंटिंग आहे आपण बघूया, चला. नमस्कार मित्रांनो, आर्टिस्ट स्वप्नील पाटील या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर मी हा एपिसोड घेऊन येत आहे. पेंटिंग केलेला पूर्ण डेमो तुम्हाला एक दाखवत आहे. तर हे खूप मोठ्या साईजमध्ये मी चित्र करत आहे. तर हे आहे छत्रपती तारा राणी यांचं पेंटिंग. तर हे पेंटिंग मला करायचं आहे, कमर्शियल काम आहे. तर याचं मी सुरुवात केलेली आहे कामाची. मित्रांनो, या पेंटिंगची साईज आहे 4x6 फूट हाईट आहे. तर हे पेंटिंग कलामर्षी बबराव पेंटर यांनी केलेलं आहे. तर त्या पेंटिंगची प्रतिकृती आहे. तर मी त्याचं ड्रॉइंग केलेलं आहे ग्राफ्स पाडून. तर मोस्टली तुम्ही ह्याआधी माझी जी पेंटिंग बघितल्यात ते मी डायरेक्ट ड्रॉइंग करताना पाहिल्यात. तर हेही तसं डायरेक्टच म्हणता येईल, पण खूप मोठ्या साईजमध्ये जेव्हा असतं पेंटिंग त्यावेळी त्याचे एक ग्राफ्स घेतलेले कधी चांगले, कारण तुम्हाला एक प्रोपोर्शनची आयडिया येते. ते करणं चुकीचं आहे किंवा असं काही नसतं. प्रत्येक स्टाईल आहे, प्रत्येक आर्टिस्ट असे बरेच वेगवेगळे आर्टिस्ट स्केल मारूनही खूप काम करतात आणि काही डायरेक्टही करतात. पण थोडंसं मोठ्या साईजमध्ये असेल तर ग्राफ्स रेफरन्सली घेणं ठीक आहे. मी आता 1 इंच 2 इंच अशा साईजमध्ये न मारता हे 5-6 इंचाच्या आसपासचे मोठे ग्राफ्स आहेत. एक मला ढोबळमानाने प्रपोर्शन पाहिजे होतं. छोट्या छोट्या गोष्टी मी त्या नंतर करू शकतो डिटेल्स. तर मी पहिल्यांदा ड्रॉइंग करून घेतलं आणि त्यानंतर मग मासेस भरायला चालू केलं. कलर ड्रॉइंग केलं, चारकोलने आउटलाईन केली होती आधी, आणि त्यानंतर मी आता कलर कामाला सुरुवात केलेली आहे. कलर काम म्हणजे मी मासेस भरायला सुरू केलेले आहे. तर मी बऱ्याच वेळा पेंटिंग तुम्ही पाहिले, ह्याआधी पण व्हिडिओ पाहिले. तर मी ओव्हरऑल एक पातळ लेअरनं, ट्रान्सपरंट असं नाही, ओपेकच असतं, पण पातळ लेअरनं एक कलर टोनिंग करून घेतो आणि त्यानंतर मग फायनल पुढच्या लेअर डिटेल्स करत जातो. तर आता मी जे बबराव पेंटरचं ओरिजिनल चित्र आहे त्याचनुसार त्याचे कलर शेड्स फायनल केल्या आणि ते मी डिटेल्स आता मासेस भरत चाललेलो आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप दिवसांनी घेऊन येतो आहे. हे पेंटिंग करून काही महिने झालेत आणि हे पेंटिंग कमर्शियल काम आहे. तर हे लागलेलं आहे कुठे ते मी पुढच्या ह्याच्याच भागात एपिसोडमध्ये, ह्या पेंटिंगच्या पुढच्या भागात मी तुम्हाला सांगेन हे पेंटिंग कुठं डिस्प्ले झालं. तर हे पेंटिंग आता मी मासेस जे करतो आहे ते तुम्ही पाहतायच. तर लिननवरती आणि ऑइल कलरमध्ये हे काम करतो आहे. तर मित्रांनो, तुम्ही हे व्हिडिओ बघताय तर नक्कीच चॅनलला पहिल्यांदा बघत असाल, भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असतील तुमचे तर नक्कीच विचारा. मी माझ्या वेळेनुसार किंवा तुम्हाला मी नक्कीच वेळ काढून त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर बरेच लोकांचे फोन येत आहेत काही क्लासेससाठी संदर्भात. तर माझा असा विचार आहे, ऑनलाईन आपण काही क्लासेस वर्कआउट करायचे. तर नक्कीच जसा वेळ मिळेल तसं आपण हे प्लॅन करू शकतो आहे. पण कोण इंटरेस्टेड असाल की क्लाससाठी तुम्हाला शिकायचं असेल किंवा जॉईन करायचं असेल तर नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा तसं. तर आपण त्यानुसार संख्या जितकी होते त्यानुसार आपण क्लासेसचा प्लॅन करू. तर मी आता एक ढोबळमानाने सगळे मासेस केल्यानंतर चेहऱ्याचे कलर काम चालू केलं. तर इथंही मी तसंच मासेस भरून घेतलेले आहेत आणि डिटेल्स मी नंतर करणार. तर हा खूप मोठं चित्र असल्यामुळे खूप दिवस मला लागलेत काम करायला. तर त्यानुसारच ह्याचं खूप ड्युरेशन जास्त होतं व्हिडिओचं. तर त्यामुळे मी 2 भागात हे एपिसोड केलेलं आहे त्याचं. हा पहिला भाग आहे. तर दुसऱ्या भागात मी पूर्ण त्याचे डिटेल्ससहित हे पेंटिंग तुम्हाला दाखवेन. तर तुम्हाला हे पेंटिंग आवडेल अशी अपेक्षा करतो. आणि बरेच लोकांचे मला इंस्टावरती किंवा आता यूट्यूबवरती मी ब्लॉग सुरू केलेले आहेत. शॉर्ट्स फॉर्मॅटमध्ये मिनी ब्लॉग सुरू केलेले आहेत. इंस्टावरती पण ते रील फॉर्मॅटमध्ये मी शेअर करत आहे. तर नक्कीच आर्टिस्ट स्वप्नील पाटील ऑफिशियल या इंस्टाला तुम्ही अकाउंटला नक्कीच भेट द्या आणि फॉलो करा. तसंच यूट्यूबला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. आणि असेच व्हिडिओ मी काही पोर्ट्रेट्स केलेले आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचं केलेलं आहे किंवा असे काही कमर्शियल कामं केलेले, त्याचे एपिसोड व्हिडिओज मी आता पुढे घेऊन येईन. काम सुरू आहे, तसंच कलरही संपत आहेत त्यामुळे मी परत कलर काढत आहे. आत्ता मी सध्या मित्रांनो हे कलर वापरतो ते जॉर्जनचे वापरतो आहे. जॉर्जन कलर आहे ते ऑइल कलर. मी कॅमल सध्या वापरत नाही. सध्या म्हणण्यापेक्षा खूप वर्ष झालं बंद करून कॅमल. त्याच्या आधी मी बरेच काम कॅमलमध्ये केलं आहे. आता जॉर्जन आणि विन्सन न्यूटन वापरतो. पण शक्यतो मी मिक्स कलर नाही करत. कंपन्या ज्या ज्या कंपनीचे सेट आहेत कंटिन्यू एकच कंपनी घेऊन सगळ्या शेड्स त्यामधल्या, म्हणजे ज्या मी 12 शेड वापरतो त्या घेऊन 11 ते 12 शेड असतात. तर त्यानुसारच मी काम करतो आहे. विन्सन असेल तर विन्सनमध्येच पूर्ण काम असतं. तर आत्ता एक माझं पेंटिंग सुरू आहे.
तर ते पण मी लवकरच शेअर करेन. ते आहे स्वामी समर्थांचं पेंटिंग, तर तुम्हाला ते नक्कीच पाहायला आवडेल. मित्रांनो, पोर्ट्रेट झाल्यानंतर मी बॅकग्राऊंडचे डोंगर आणि ह्या गोष्टी भरायला घेतलेल्या आहेत. थोडंसं हे ओल्ड स्टाईल पेंटिंग आहे. ओल्ड स्टाईल म्हणजे त्याची स्कीम हार्मनी बाब्रो पेंटरांच्या स्टाईलचीच प्रॉपर त्यांनी काम केलेलं आहे बाब्रो पेंटरांनी. तर ते एक सॉफ्ट त्याचं हे आहे आणि माझं ब्रशिंग किंवा माझं कलर काम थोडंसं ब्राईट कॉन्ट्रास्ट असतं. तर मी थोडं इथंही ते प्रयत्न करतो की थोडंसं ब्राईट न होता न्यूट्रल व्हावं. पण असंही न्यूट्रल नाही की ग्रे किंवा जुनं चित्र असल्यामुळे ते थोडं येलोइश वाटतं काही वेळा. तर तसंही होऊ नये याची काळजी घेतो आहे. तर बऱ्यापैकी चित्र आता मी भरून घेत आलेलो आहे. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि लवकरच मी ह्यावरती काही आर्टिस्टच्या डॉक्युमेंटरी किंवा स्टोरीज घेऊन येतो आहे चित्रकारांच्या. त्यांचे अनुभव, प्रवास, त्यांचा करिअरचा जर्नी कसा झाला ह्या संदर्भातला एक शो किंवा ह्याचे एपिसोड काही सुरू करतो आहे. तर ते पण लवकर घेऊन येईन. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि काहींना चित्रकलेची आवड आहे, ज्यांना कॉलेजपर्यंत जाता आलेलं नाही किंवा आजूबाजूला काही विद्यार्थी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा. त्यांना या चित्राच्या प्रोसेसमधून माझ्या कामाच्या काही ना काही नवीन गोष्टी शिकता येतील. तर भेटू पुढच्या भागात. बाय.